नमस्कार. मागील भागामध्ये आपण मुंबईचं महानगरपालिकेच्या निवडणुकीची कशा पद्धतीनं व्यूहरचना होईल आणि कशा पद्धतीने एक राजकीय विश्लेषण आपण मांडलं होतं. आपण आज दुसरी महानगरपालिका पाहणार आहोत. ती आहे नाशिक. नाशिक आणि मुंबईचं तर तसं आपण जर संबंध पाहिला तर मुंबईला पूर्णपणे भाजीपाला पुरवणारं जर शहर कोणतं असेल तर नाशिक. आणि प्रगतीच्या ओघामध्ये जर मुंबईनंतर ज्या शहराची प्रगती जर मोठ्या प्रमाणात झाली असेल तर नाशिक. कारण नाशिक जिल्ह्याचा जर भौगोलिक अभ्यास जर पाहिला तर नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक धरणं आहेत आणि धरणांचा आणि पाण्याचा स्रोत असल्यामुळे अनेक बागायती क्षेत्र आहेत. आदिवासी समाजही आहे आणि चारी बाजूने जर विचार केला तर पूर्णपणे आर्थिक संपन्नेसाठी सर्व नाशिक शहरामध्ये येऊन विभागलेले आणि त्याप्रमाणे नाशिकचा सुद्धा अ, पसारा वाढलेला आहे आणि महानगरपालिकेचा त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भर. उत्पन्नाचा स्रोत म्हणलं तर नाशिक महानगरपालिकेमध्ये कुंभमेळ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे की फंड आला जातो आणि त्या फंडाच्या विकासाच्या माध्यमातून राबवला जातो. अनेक धार्मिक स्थळही नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपण इंडस्ट्रीच्या बाबतीत जर पाहिलं तर ओझर असेल, इतर माध्यमाच्या MIDCच्या माध्यमातून असेल, अनेक उद्योग या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आणि नाशिक शहराशी त्याचा संबंध आहे. नाशिक शहराशी संबंध का म्हणतोय? कारण की जे उत्पन्नदार लोक आहेत त्यांनी नाशिक शहरांचा एक येऊन वास्तव्यास राहिले आणि त्यामुळे प्रसार सुद्धा वाढलेला आहे आणि एक उत्पन्नाच्या स्रोतमुळे सुद्धा नाशिकमध्ये लोकसंख्या त्या पद्धतीनं वाढलेली आहे. आणि या नाशिकमधलं जर राजकारण पाहायचं तर हे नाशिकचं राजकारण सतत फिरत राहणारं राजकारण आहे. अनेक तिथल्या नेतृत्वाशी संबंधित असणारं राजकारण आहे. नेतृत्व म्हटलं की तिथं पूर्वीपासून शिवसेनेचा मोठ्या प्रमाणात जोर होता. मागील काही टर्ममध्ये मनसेने सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं प्रगती केली होती आणि मनसे आणि शिवसेना यांच्याशी संलग्न असतात. परंतु या दोन्हीच्या मतविभागणीमध्ये भाजपने आपले पाय पसरले. अनेक आमदार त्या भागातून निवडले आणि पुढचा तर अध्याय आपल्या सर्वांनाच पाहिजे. पक्षप्रवेश असेल किंवा पक्षफुटीनंतरच्या काही घटना असतात. पूर्वाश्रमीचं जर पाहिलं असेल तर आपण इथून पाहिलं असेल सुनील बागोल असतील, अजय बोरस्ते असतील, विजय करंजकर असतील, सत्यभामा गाडेकर असतील, ज्या की रणरागिणी म्हणून ओळखलं, जयंत दिंडे असतील, त्यानंतर अनेक नेत्यांचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर मनसेमधून आलेलो वसंत गीते असतील, विनायक पांडे असतील, दिनकर पाटील असतील, अशा नेतृत्वाने मोठ्या प्रमाणात तिथली सत्ता मध्ये हस्तक्षेप झाला आणि सत्तेचे वाटेकरी हे सर्व नेते मंडळी आहेत. परंतु आज कोण कुठल्या पक्षात गेलाय, कोण कुठल्या पक्षात गेला हे आजही शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणार नाही. कारण की का म्हणतोय मी शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणार नाही? कारण की काल आनंदोत्सव साजरा करणारे विनायक पांडे आज BJPमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं इथलं राजकारण फार वेगळ्या पद्धतीनं हे झालेलं आहे. आता पाहूया आपण जुन्या राजकीय थोड्याशा सांगितल्या की कुठल्या नेत्यांचं प्रभुत्व आहे. आता ह्याच्यात जर आपण वार्ड वाईज जर विचार केला तर अनेक प्रभागामध्ये त्या पक्षाची ताकद आहे. या नाशिकमध्ये दुसरं जर पाहायचं असेल तर बबनराव घोलप यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. कारण की बबनराव घोलप त्यांची कन्या नयना घोलप असेल आणि पुत्र असतील, हे कुठल्या शेवटच्या क्षणी कुणाला मदत करतात आणि कुठल्या पक्षाकडून बाजू घेतात हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कारण त्यांची भूमिका सतत डळमळीत आहे. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, त्या माध्यमात. कारण की त्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. कारण की ते सुद्धा एक मातब्बर नेते आहेत आणि घोलप कुटुंबाचाही दबदबा नाशिकच्या काही भागामध्ये आहे. तसं नाही नाशिकचं तर नवीन जो गजबजलेला पवननगर असेल, सिडको असेल, इतर भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय परिस्थिती आजच्या घडीला बऱ्यापैकी बदललेली आहे. आणि मागील जर आपण हे पाहिलं राजकारणाचं तर शेवटला कोण कुठून उभारले हे सुद्धा सांगणं अवघड आहे त्या माध्यमातून सुद्धा. आता ही पाहिलं आपण शिवसेनेच्या बाबतीत किंवा पूर्वाश्रमीची शिवसैनिक असेल मनसे. आता शिवसेना आणि मनसेची युती झाल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं फायदा या दोन्ही ठाकरे कुटुंबाला होणार आहे. कारण की मनसेचं सुद्धा इथं प्रभुत्व आहे. ढिकले असतील, वसंत गीते जुने आमदार असतील.
कारण की एकेकाळी 3 आमदार या नाशिक शहरामधून सुद्धा मनसेच्या माध्यमातून गेलते आणि नगरसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. परंतु ते जुळवाजुळव कशा पद्धतीने करतात हे दोन्ही ठाकरे त्याच्यावर सुद्धा महत्त्वाचा जोर आहे. पुन्हा संजय राऊत यांचं प्रभुत्व या नाशिक जिल्ह्यावर आहे आणि ते सुद्धा त्या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष देऊन आहेत. आता इथं जर दुसरं पाहिलं आपण जसं सांगितलं की संजय राऊत, तसंच तिकडून गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ची जिम्मेदारी या नाशिक शहराची आहे. आता नाशिक शहरावर ह्या दोन्ही पक्षांचं का लक्ष आहे तर येणारा कुंभमेळा. येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची कामं होणार आहेत, मोठ्या प्रमाणात बजेट येणार आहे आणि कुंभमेळ्याच्या याच्यामध्ये नाशिक शहरावर सत्ता आपली असावी याच्यासाठी हे दोन्ही पक्ष प्रयत्न करणार आहेत. भाजपचं जर पाहिलं तर भाजपचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आमदार त्या नाशिक शहरामध्ये असतील, देवानी फरांदे असतील, नाही हिरे असतील आणि इतर नेत्यांचा प्रभुत्व आहे. परंतु जर पाहिलं तर इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात निष्ठावंत जुने भाजप आणि नवीन पक्षात प्रवेश केलेले याचा सुद्धा प्रभाव इथे सुद्धा जाणवणार आहे. आपणच काल देवानी फरांदे यांची जर बातमी वाचली असेल तर त्यांनी सुद्धा थोडीशी पक्षावर नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पक्षाचा रोष घेतला परंतु स्पष्ट भूमिका मांडली की उमेदवारी देताना कुणाला द्यावे आणि कशा पद्धतीने द्यावं. आता इथं खरी कसोटी आहे ती काँग्रेसची. कारण काँग्रेसला इथं अस्तित्व निर्माण करण्यासाठी संधी हुडकावी लागेल आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. या ठिकाणी जर शेवटच्या क्षणामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून युती होती का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. परंतु ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे इथं प्रभुत्व मोठ्या प्रमाणात दोन्ही ठाकरेंचं वाढणार आहे आणि जुन्या जाणत्या नेत्यांना पुन्हा एकदा पक्षानं संधी दिल्यास मोठ्या प्रमाणात इथे फायदा होणार आहे. कारण की एकेकाळी मनसेचा सुद्धा महापौर या ठिकाणी होता आणि त्याचा फायदा निश्चितपणे जुन्या कार्यकर्त्यांना सुद्धा होणार आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कुणाला देतात त्याच्यावर सुद्धा मोठं अवलंबून आहे. जुन्या फायर ब्रँड नेत्या सत्यभामा गाडेकर आता नाहीत, त्यामुळं त्यांची पुढची पिढी इतर असेल आणि नाशिकमध्ये थोड्याशा वादग्रस्त गोष्टीसुद्धा आहेत. कारण की गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नाशिक मागील 4 ते 5 वर्षामध्ये थोडंसं शांत असणार नाशिक या गुंडगिरीमुळे थोडेसे बॅकफूटला गेलेला आहे आणि त्याचा प्रभावसुद्धा राजकारणावर कशा पद्धतीनं होतो हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. कारण की अनेक मातब्बर नेत्यांना पक्षप्रवेश दिलेला आहे आणि त्यांच्यामार्फत ते जर नगरपालिकेमध्ये नगरसेवक झाले तर साम दाम दंड भेद या गोष्टीचा आपल्याला नाशिक महानगरपालिकेमध्ये पाहायला भेटणार आहे. आपणच काल खोपोलीला पाहिलं की एक दुःखद घटना घडली. एक नूतन नगरसेविकेचा पतीला भर दिवसा मारलं. हे राजकारणाची पायरी थोडीशी खालावलेली गेली आहे. त्याचा परिणाम निश्चितपणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना होत आहे. पक्षाच्या वैयक्तिक भांडणामध्ये एक निष्पाप लोकांचा बळी जात आहे आणि हे राजकारण खालावलेली पद्धत ही सर्वसामान्याला आवडणार नाही. त्यामुळे ते सर्वसामान्य लोकसुद्धा कशा पद्धतीने उमेदवार दिले आहे त्या उमेदवाराला प्रतिसाद करतात आणि ह्या महानगरपालिकेचा जर आपण विचार केला तर एका प्रभागातून 4 नगरसेवक अशा पद्धतीने नगरपालिका निवडणूक असल्यामुळे अनेक मतदार या वार्डातून त्या वार्डात, त्या वार्डातून या वार्डात गेलेले आहेत आणि नवीन मतदारसुद्धा जोडलेले आहेत. त्याच्या माध्यमातून नूतन मतदार कुठल्या पक्षाला कशा प्रकारची संधी देते मतदान रूपी हे सुद्धा पाहणं फायद्याचं ठरणार आहे. कारण की अनेक मातबर नेत्याची पुढची पिढी राजकारणामध्ये पुढं करत आहेत आणि त्यांना जर उमेदवारी इतर पक्षातून भेटली तर त्यांना मतदार निवडून देतात का किंवा सर्वसामान्य लोकांना जे जनसामान्यात समाजकारण करतात अशा लोकांना संधी देतात का हे पाहणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर तपोवनमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आता नाशिक चर्चेमध्ये आलं होतं वृक्षतोडीमुळे आणि तिथली इतर पक्षाची भूमिका आणि विरोध करणाऱ्या पक्षांची भूमिका याच्यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि त्याचा फायदा कोणत्या पक्षाला होतं हे निकालानंतरच कळणार आहे. परंतु सर्वसामान्य जनतेमध्ये जो रोष आहे तो मतदान रूपी येतो का ते पाहणं सुद्धा
हे ठरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये खरंच कुणाच्या बाजूने निकाल लागणार हे उमेदवारी जाहीर केल्यानंतरच कळेल. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. एक ग्रामीण भागातलं एक आमचं एक न्यूज चॅनल आहे आणि त्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत त्या त्या भागातली एक चांगली माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.